सरकारी पदाच्या मर्यादेला धक्का लावणाऱ्या कृतीमुळे एका तहसीलदारावर कठोर कारवाई झाली। झालं असं की नागपूर जिल्ह्यातील एका तहसीलदाराला सरकारी खुर्चीवर बसून गाणे गातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। या व्हिडिओत तहसीलदार कार्यालयातील सरकारी खुर्चीवर बसून रियालिटी शोच्या स्टाईलने गाणं गाताना दिसत आहे। या घटनेने जनतेत संताप निर्माण झाला असून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरद्वारे सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी लिहिलंय, तहसीलदाराला सरकारी खुर्चीवर बसून गाणे गाणं भोवलं। महसूल मंत्र्यांनी घेतली दखल, तात्काळ निलंबनाची कारवाई। महसूल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तहसीलदारावर निलंबनाची कारवाई केली आहे। सपकाळ यांनी यापूर्वीही प्रशासनातील बेलगाम वर्तन आणि भ्रष्टाचारावर सरकारला लक्ष केलं। त्यांनी पुढे म्हटलंय, जनता परेशान असताना प्रशासन बेधुंद मस्ती करत आहे। सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत पण पदाची गरिमा राखून। या घटनेने सरकारी पदाच्या मर्यादेचा भंग आणि प्रशासनातील शिस्तीचा अभाव पुन्हा एकदा समोर आणला। महसूल मंत्र्यांनी तात्काळ कारवाई करून निलंबनाचा निर्णय जरी घेतला असला तरी जनतेच्या मनातील नाराजी कायम आहे। या प्रकरणावर सरकार आणि प्रशासन पुढे काय पावलं उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।